दहिसर मध्ये ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला। त्यानंतर आरोपी मॉरिसने स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या। तर गेल्या काही दिवसात राज्यात गोळीबाराच्या आणि गुन्ह्यांच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे। गेल्या आठवड्यातच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर भर पोलीस ठाण्यातच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गोळीबार केला। तर काल दहिसर मध्ये मॉरिसने केलेल्या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला। तर या संपूर्ण घटनेमुळे राज्यात खळबळ माजली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आता निर्माण झालाय। तर यामुळे वातावरण चांगलंच तापलं असून विरोधकांनी देखील आता राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे। याच पार्श्वभूमीवर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मनसेकडून एक ट्विट करण्यात आलंय। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीमधील एका भागाचा व्हिडिओ मनसेने ट्विट केलाय। मुंबई पोलिसांना 48 तासांची मोकळीक द्या असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत मांडलं होतं आणि तोच व्हिडिओ आता पुन्हा ट्विट करण्यात आलाय। मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या हातात 48 तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या। सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात, पण काही करायच्या ऑर्डर्स नसतात। अशा वेळेस रिस्क कोण घेईल? पोलिसांनी एखादी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जर जेलमध्ये जावं लागत असेल तर का जातील ते जेलमध्ये? कोणासाठी जातील? खुर्चीवर बसलेलाच माणूस टेम्पररी तात्पुरता आहे, त्यांच्यासाठी यांनी कायमचं जेलमध्ये जायचं? याला काही अर्थ आहे का? असं त्यांनी या मुलाखतीत म्हटलं। तर आपल्याकडे उत्तम काम करणारे पोलीस अधिकारी आहेत, महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत। त्यांना फक्त 48 तासांचा मोकळा हात द्या असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत केलाय। तर काय म्हणाले त्या व्हिडिओत राज ठाकरे? आपल्या देशामध्ये कायदे आहेत, लॉ आहे, फक्त ऑर्डर नाहीये। मला असं वाटतं ऑर्डरची गरज आहे आणि त्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात। माझा मुंबई पोलिसांवरती माझा विश्वास आहे, 100% विश्वास आहे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवरती। मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांच्या हातामध्ये त्यांना 48 तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या। सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, ऑर्डर्स नसतात। रिस्क कोण घेईल? आणि पोलिसांनी जर समजा एखादी भूमिका घेतल्यानंतर जर समजा त्यांना जेलमध्ये जायला लागत असेल, का जातील ते जेलमध्ये? कोणासाठी जातील? बसलेलाच माणूस टेम्पररी आहे, त्याच्यासाठी आणि परमनंटली जेलमध्ये जायचं, याला काय अर्थ आहे का? उत्तम काम करणारे आपल्याकडे पोलीस अधिकारी आहेत, उत्तम काम करणारे। महाराष्ट्र म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्र भाग्यवान आहे त्या बाबतीत। फक्त त्या लोकांना फक्त तुम्ही एक 48 तासाचा मोकळा हात द्या। त्यांच्या भाषणातील काही मिनिटांचा हा व्हिडिओ मनसेनं त्यांच्या अधिकृत अकाउंटवर ट्विट केलाय। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राखायची असेल तर 48 तासांसाठी महाराष्ट्र पोलिसांना मोकळीक द्या, महाराष्ट्रातून गुन्हेगारी नाहीशी होईल असं त्या व्हिडिओच्या शेवटी लिहिण्यात आलंय। मात्र तुम्हाला या सगळ्या व्हिडिओवर काय वाटतं ती प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि बोलो अमळनेर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।